साखरेच्या भाववाढीचा शेतकऱ्यांना फायदा दत्तात्रय भरणेंनी म्हटलंय. ज्यांच्याकडे साखरेचा स्टॉक त्यांना फायदा होणार असल्याचं भरणेंनी म्हटलंय. तर भरणेंनी त्यांचं विधान तपासून पाहावं असं अजित नवलेंनी म्हटलेलं आहे. साखरेच्या भाववाढीमुळे व्यापाऱ्यांची चांदी झाल्याचीही माहिती नवलेंनी दिली आहे. ज्या कारखान्यामध्ये साखरेचा स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये साखरेच्या पोत्याला त्याची किंमत ही वाढणार आहे. त्यामुळे फायदा म्हणणार नाही म्हणण्यापेक्षा की फायदा तर 100% साखरेचा भाव वाढल्यावर शेवटी उत्पादक शेतकऱ्याला फायदा होणार आहे. पण आजच्या घडीला तेवढा कारखान्याकडे स्टॉक आपण म्हणतो ना साठा, साखरेचा साठा तेवढे उपलब्ध नाहीयेत आणि ज्याच्याकडे उपलब्ध आहेत त्यांना नक्की फायदा होईल आणि कारखान्यात फायदा झाल्यानंतर शेतकऱ्याला पण फायदा नक्की होईल. दत्तात्रय भरणे साहेबांनी जरा आकडेवारी घेतली आणि किती साखर प्रत्यक्षात कारखानदारांकडे आहे, सहकारी साखर कारखान्यांकडे आहे हे जर जाहीर केलं तर त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देता येऊ शकेल. अन्यथा आपल्याला माहिती आहे की आता साखर ही कारखान्यांकडे शिल्लक नाही. त्याच्यामुळे या साखर वाढीचा कोणताही परिणाम हा फायद्याच्या रूपात शेतकऱ्यांना होणार नाही. ही साखर आज व्यापाऱ्यांकडे आहे, व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे. त्यामुळे दत्तात्रयजी भरणे यांनी आपलं विधान तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.